नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023 ला झालेल्या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करूया, जेणेकरून आपल्याला पुढे होणाऱ्या तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या PYQ प्रश्नांचा सराव करता येईल। मित्रांनो, आज या सिरीजचा आपला पहिलाच भाग आहे, त्यामुळे आपल्यासाठी आज एक प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा। तुम्हाला या प्रकारे PYQ पाहायचे आहेत की पुन्हा आपण मराठी व्याकरणाची संपूर्ण सिरीज टॉपिक वाइज कव्हर करायची। जर तुम्हाला मराठी व्याकरणाची सिरीज टॉपिक वाइज हवी असेल तर या व्हिडिओ खाली नवीन मराठी सिरीज असं कमेंट करा। जर 100 कमेंट्स होत असतील तर त्या ठिकाणी आपण लगेचच मराठी व्याकरणाची टॉपिक वाइज नवीन सिरीज सुरू करूया, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक मधील प्रत्येक प्रश्न प्रत्येक पॉइंट स्पष्टीकरणासह कव्हर करूयात। फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ खाली नवीन मराठी सिरीज म्हणून कमेंट करायचं आहे। जर कमेंट आल्या तर आपण ती सिरीज सुरू करूया, नाहीतर मित्रांनो या प्रकारे सराव करूया, PYQ चा अभ्यास करूया। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा। वाक्य पहा काय आहे, वामनरावांची आता अण्णांना दशा झालीये, पण एकेकाळी या टिंबटिंब। आता लक्षात ठेवायचं, वामनरावांची आता अण्णांना दशा झाली म्हणजे काय, त्यांना अन्न मिळणं देखील कठीण झालेलं आहे, म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती ओढवलेली आहे। आणि मित्रांनो, पण एकेकाळी, पण म्हटलं काय आलं, त्याच्या विरुद्ध गोष्ट पहिली होती असं लक्षात ठेवायचं। पण एकेकाळी घरात अत्तराचे दिवे लावले होते म्हणजे काय, तर घरात भरपूर उधळपट्टी सुरू होती। म्हणजे सांगायचं काय या ठिकाणी की एकेकाळी घरामध्ये भरपूर उधळपट्टी सुरू होती, परंतु आता अन्न मिळणं देखील कठीण झालेलं आहे, यासाठी ही म्हण वापरली जाते। कोणती, तर अण्णांना दशा झाली आहे पण एकेकाळी या घरात अत्तराचे दिवे लावले जात होते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अण्णांना दशा होण्याचा अर्थ काय असतो, अतिशय बिकट परिस्थिती, अतिशय गरीब परिस्थिती येणे, ठीक आहे। आणि घरात अत्तराचे दिवे लागणे याचा अर्थ काय असतो, उधळपट्टी होणे, घरात उधळपट्टी सुरू असणे। म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, नावडतीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ कोणता आहे। आता या ठिकाणी पहा, नावडत्या व्यक्तीनं कितीही चांगलं काम केलं तरी देखील आपल्याला ते काम आवडतच नाही, म्हणजे या ठिकाणी काय असणार याचं उत्तर, पर्याय 1, आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही कितीही चांगली गोष्ट केली तरीही आपल्याला ती वाईटच दिसते, म्हणजे नावडतीचे मीठ आळणी, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा कोण, तर हुतात्मा, म्हणजे पर्याय 1 याचं उत्तर आहे। पुढे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती संयुक्त वाक्य असलेली वाक्यरचना आहे। आता या ठिकाणी पहा, संयुक्त वाक्य कधी बनतं, जेव्हा 2 किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात, तेव्हा त्या ठिकाणी संयुक्त वाक्य बनतं। त्यासोबतच जर 2 किंवा अधिक एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलं गेलं तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य बनतं। आपल्याला काय विचारलंय, संयुक्त वाक्य। आता या ठिकाणी पाहायचंय, असलेली ओळखायची आहे, तर काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये, प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय असलं पाहिजे। मग या ठिकाणी पहा, मी रोज सकाळी योगासने करून अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उभयान्वी अव्यय नाही, म्हणजे हे काय झालं, केवल वाक्य झालं, ठीक आहे। पुढचं पहा, मी रोज सकाळी योगासने केल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते, या ठिकाणी देखील एकही उभयान्वी अव्यय नाही, म्हणून हे देखील केवल वाक्य आहे। पुढे चौथा पर्याय, मी रोज सकाळी योगासने करून झाल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते, यामध्ये देखील एकही उभयान्वी अव्यय आलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी पहा, पर्याय 4 देखील याचं उत्तर होऊ शकत नाही। परंतु पर्याय 3 मध्ये पहा, मी रोज सकाळी योगासने करते व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते, याच्यामध्ये आलेला आहे व हे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय, आणि समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय हा प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचाच एक प्रकार आहे। आणि आपण पाहिल्याप्रमाणे प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जर 2 प्रधान वाक्य जोडली गेली असतील तर त्या ठिकाणी काय असतं, संयुक्त वाक्य असतं, म्हणून पर्याय C काय असणार आहे, किंवा पर्याय 3 काय असणार आहे, संयुक्त वाक्य आहे, संयुक्त वाक्य असलेली रचना आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, लग्नात हुंडाला स्थान नसावे,
या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा. आता मूळ शब्द कोणता आहे पहा, हुंडा शब्द आहे, परंतु वाक्यात त्याचा वापर होताना त्याला ला प्रत्यय लागतोय आणि त्यावेळी त्याचं सामान्य रूप होणं गरजेचं आहे. म्हणजे काय होणं गरजेचं आहे, हुंड्या होणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हुंड्या दिलंय का नाही, हुंडा दिलंय, म्हणजे या ठिकाणी हुंडाला हे चुकीचं आहे. काय पाहिजे, हुंड्याला पाहिजे, म्हणजे त्याचं सामान्य रूप वापरणं गरजेचं आहे. म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, महानायक या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? महानायक ही कादंबरी आहे ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि विश्वास पाटील यांनी लिहिलेले आहे. म्हणून पर्याय 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, बिढार या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? बिढार या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या कोणत्या? सर्वात महत्त्वाची कोसला, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कोसला, आणि दुसरी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, ऋणमुक्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा. ऋणमुक्तचा विग्रह कसा होतो? ऋणातून मुक्त, यामध्ये तून हा प्रत्यय लागतो आणि तून हा प्रत्यय पंचमीचा आहे. म्हणून या ठिकाणी काय झाला, तर विभक्ती तत्पुरुष समास झाला किंवा पंचमी विभक्ती तत्पुरुष समास झाला. म्हणून पर्याय 1 याचं उत्तर आहे, तत्पुरुष समास आहे. आता वैशिष्ट्य पाहायचं काय आहे, अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषणाचं कार्य करतो. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. आणि चौथा समास आहे बहुव्रीही समास, ज्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, त्याला म्हणतो आपण बहुव्रीही समास. ठीक आहे. आणि राहिला या ठिकाणी आलेला कर्मधारय समास, तर हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे, ज्याच्यामध्ये तत्पुरुष समासाप्रमाणेच दुसरं पद महत्त्वाचं असतं आणि दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष्य असा संबंध असून, म्हणजेच विशेषण आणि नाम असा संबंध असून दोन्ही पदेही एकाच विभक्तीमध्ये असतात. त्या ठिकाणी म्हणायचा कर्मधारय समास. याबद्दलची अधिक माहिती जर आपण नवीन मराठी व्याकरणाची सिरीज सुरू केली तर त्यामध्ये पाहूया. आणि जर तुम्हाला नवीन मराठी व्याकरणाची सिरीज पहिल्यापासून प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक पॉईंटवर हवी असेल तर व्हिडिओ खाली नवीन मराठी सिरीज अशी कमेंट करा. तुमच्या सर्वांसाठी आपण नवीन मराठी व्याकरण सिरीज घेऊन येऊया. फक्त अट एवढी आहे की जर व्हिडिओ खाली 100 कमेंट्स आल्या तरच नवीन सिरीज येणार आहे. नाहीतर आपल्याला जुनी सिरीज आहे A to Z मराठी व्याकरण, ती पाहावी लागेल. त्याच्यामध्ये देखील आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव केलेला आहे. परंतु आता नव्याने नवीन पद्धतीनं शिकवायची माझी तयारी आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जर तयार असाल तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा. प्रश्न क्रमांक 9, पावलो पावली या शब्दाचा समास कोणता आहे? आता या ठिकाणी पहा, पावलो पावलीचा विग्रह प्रत्येक पावली, याच्यामध्ये प्रत्येक हे पद म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं आहे. आणि पहिलं पद महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी काय असतो, तर अव्ययभाव समास असतो. म्हणून पर्याय 1 याचं उत्तर आहे. आता लक्षात काय ठेवणार, पावलो पावली, दारोदारी किंवा कोणताही उपसर्ग लागलेला शब्द सुरुवातीला अव्ययभाव समास असण्याची शक्यता 99% असतेच. उदाहरणार्थ प्रतिक्षण, काय झालं, याच्यामध्ये उपसर्ग लागला प्रति आणि पूर्ण शब्दाचा अर्थ काय, प्रत्येक क्षणाला, म्हणजे प्रत्येक हे पहिलं पद महत्त्वाचं आणि पूर्ण शब्द क्रिया विशेषणाचं कार्य करतो. म्हणून अव्ययभाव समास आहे. ठीक आहे. आता राहिला या ठिकाणी द्वंद्व पाहिला, तत्पुरुष पाहिला. आता द्विगु समास. द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे, ज्याच्यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि पूर्ण शब्द समूहवाचक असतो. उदाहरणार्थ पंचवटी. पंचवटी म्हणजे काय, 5 वटवृक्षांचा समूह. काय दिसते याच्यामध्ये, पंच हे पहिलं पद संख्यावाचक आहे आणि पूर्ण शब्द पंचवटी म्हणजे 5 वृक्षांचा समूह काय आहे, समूहवाचक शब्द आहे. म्हणून या ठिकाणी झाला द्विगु समास. ठीक आहे. जर याच्याबद्दल पूर्ण माहिती पाहायची आहे तर खरंच व्हिडिओ खाली कमेंट करा आणि नवीन सिरीज आपण सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 10, पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडील, त्याला विरुद्ध दिशा कोणती आहे, पश्चिम. म्हणून याला काय म्हणायचं, पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य. म्हणजे पर्याय 4 पाश्चात्य हे याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणाला दाद न देणारा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता आहे? कोणाला दाद न देणारा म्हणजे
वस्ताद, आपण म्हणतो ना काय वस्ताद माणूस आहे, कोणाचं ऐकत नाही वगैरे अशा गोष्टी आहेत. तर या ठिकाणी वस्ताद म्हणजे कोणालाच दाद न देणारा. प्रश्न क्रमांक 12, वारणेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्या ठिकाणी पहा, वारणेचा वाघ नावाची कादंबरी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची, म्हणजे पर्याय 3 याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी पाहायचं यांचे अनेक साहित्य आहेत, अनेक कथा आहेत, अनेक कथासंग्रह आहेत, अनेक कादंबऱ्या आहेत. आणि मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, यांचं शिक्षण झालेलं नाही, तरी देखील यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत. आणि जर तुम्हाला यांच्या कादंबऱ्या ऐकायच्या असतील तर तुम्ही यूट्यूबवर अण्णाभाऊ साठे म्हणून सर्च करू शकता. यांच्या अनेक कादंबऱ्या तुम्हाला ऐकायला मिळतील आणि खरंच खूप चांगल्या आहेत, ऐकू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, वाक्प्रचार व अर्थ यांची विसंगत जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, कंठात प्राण येणे म्हणजे भयाने घाबरगुंडी उडणे, बरोबर जोडी आहे. ठीक आहे, ही जोडी बरोबर आहे. शंख पडणे म्हणजे ओरडणे, हे देखील बरोबर जोडी आहे. काळजाला घरे पडणे म्हणजे दुःख होणे, हे देखील बरोबर जोडी आहे. परंतु कणिक तिंबणे, लिंबणे नाही बरं का, कणिक तिंबणे म्हणजे काय असतं? कणिक तिंबणे म्हणजे खूप मारहाण करणे, बेदम मारहाण करणे. आणि या ठिकाणी काय दिलंय? डोके दुखू लागणे. ही जोडी बरोबर असेल का? मग नसणार आहे, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर आहे. कणिक तिंबणे म्हणजे डोके दुखू लागणे, ही जोडी चुकीची आहे. अर्थ काय याचा कणिक तिंबणेचा? तर बेदम मारहाण करणे. प्रश्न क्रमांक 14, आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा. आता अधोरेखित शब्द कोणते आहेत? चेहऱ्यावर भीती पसरली. आता मित्रांनो, चेहऱ्यावर भीती पसरलीसाठी आपल्याला काय करायचं? वाक्प्रचार शोधायचा आहे. नाक मुरडले, नकार दर्शवला, हे नाही होत आहे. स्तिमित झाली, स्तब्ध झाली, नाही. या ठिकाणी भीती पसरणं महत्त्वाचं आहे, स्तब्ध होणं नाही. ठीक आहे. पुढे डोळा चुकवला म्हणजे फसवले किंवा निसटले, म्हणजे या ठिकाणी काय होतं? 1, 3, 4 हे काही समानार्थी किंवा त्या अर्थाचे नाहीत. मग राहिला काय पहा, कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. चेहरा पांढरा फटफटीत पडणे म्हणजे काय? खूप घाबरणे, चेहऱ्यावर भीती पसरणे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? पर्याय 2 हा वरील वाक्याशी योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 15, प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब याची मर्यादा पडते. या अर्थाला खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या दर्शवतो? या ठिकाणी पहा, प्रत्येकाच्या कामाला त्याची किंवा त्याच्या शक्तीची किंवा वकूबची मर्यादा पडते. यासाठी कोणती म्हण वापरतात? तर ती म्हण आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे सरड्याची शक्ती किंवा सरड्याचे वकूब हे कुंपणापर्यंत जाण्या इतकेच आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय 1. उथळ पाण्याला खळखळाट फार, याचा अर्थ काय असतो? ज्याच्याकडे कमी ज्ञान आहे तोच फार बढाया मारतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. या ठिकाणी पहा, शाश्वत म्हणजे दीर्घकाळ किंवा कायम टिकणारे. त्याला समानार्थी शब्द पहा, चिरायू, चिरंतन, चिरकाल हे शाश्वतला समानार्थी आहेत. आपल्याला विचारलंय काय? विरुद्धार्थी म्हणजे कमी काळ, अल्प काळ, हे काय असणार आहे? शाश्वतला विरुद्धार्थी, म्हणून पर्याय 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी टिंबटिंब हा वाक्प्रचार नाही. या ठिकाणी पहा, डोळे उघडणे, खऱ्या परिस्थितीची जाणीव होणे, दातोट खाणे, रागावणे किंवा राग येणे, पथ्यावर पडणे, फायदा होणे. आणि राहिलं काय? गप्प बसणे. मित्रांनो, गप्प बसणे हा काय वाक्प्रचार नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय 2 हा वाक्प्रचार नाही. प्रश्न क्रमांक 8, नाशिवंत या शब्दाचा विरुद्धार्थी. नाशिवंत म्हणजे मित्रांनो ज्याचा नाश होऊ शकतो किंवा जो मरू शकतो असा. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? अविनाशी, ज्याचा नाश होऊ शकत नाही असा, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. या वाक्यातील उद्देश ओळखा. आता वाक्यामध्ये, वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश आणि विधेय 2 महत्त्वाचे भाग आहेत. उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता आणि विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. मग या ठिकाणी पहा, विधेय कोणतं आहे? आला नाही, हे आलं विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. आणि वाक्यातील कर्ता कोण आहे? आला नाही म्हणजे न येणारा कोण? मुलगा, म्हणजे मुलगा हा काय? वाक्यातील कर्ता म्हणजेच उद्देश, म्हणून पर्याय 2 मुलगा हा वाक्यातील उद्देश आहे. तसेच मित्रांनो, जर उद्देश विस्तार विचारला तर काय? तर मुलगा या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत? ते असतील वाक्यातील उद्देश विस्तार. मग या ठिकाणी पहा,
मुलगा कोण? सायकलवरून येणारा, म्हणजे सायकलवरून येणारा हे काय आहेत? वाक्यातील उद्देश विस्तार. ठीक आहे. आणि मित्रांनो, आला नाही क्रियापद असताना आज हे काय आहे? आज हे विधेय विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 20, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गरुड, गरुडला समानार्थी शब्द आहे वैनतेय, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर आहे. अंडज, विहंग हे काय आहेत? पक्षीला समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 21, शिवाजी महाराजांकडून अफजल खान मारला गेला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? आता या ठिकाणी पहा, कर्ता कोण? छत्रपती शिवाजी महाराज हे कर्ता आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी कर्म कोण? अफजल खान. आणि क्रियापद मारला गेला. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, जर वाक्यामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला असेल आणि वाक्याची रचना इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं नवीन कर्मणी प्रयोग असतो. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं याचं दुसरं नाव काय आहे? कर्मकर्तरी प्रयोग आहे. काय नाव आहे? कर्मकर्तरी प्रयोग. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. या ठिकाणी कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलाय आणि रचना ही इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी आहे, म्हणून या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 22, सर्व पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, उडणारे कोण? पोपट. पोपट वाक्यातील कर्ता आहेत. वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणजे काय असणार आहे? एकतर कर्तरी प्रयोग किंवा भावे प्रयोग असणार आहे. कर्मणी नाही, कारण वाक्यामध्ये कर्म नाहीच आहे. आता जर एक पोपट असता तर तो उडाला असं आपण म्हटलं असतं, आणि अनेक पोपट आहेत किंवा सर्व पोपट आहेत म्हणून ते उडाले. म्हणजे काय होतं? जेव्हा आपण कर्त्याचं वचन बदलतो तेव्हा त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप उडालेवरून उडाला असं होतं. म्हणजे काय होतं? क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं, म्हणून या ठिकाणी आपण याला काय म्हणणार? कर्तरी प्रयोग म्हणणार, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. लक्षात काय ठेवायचं? जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग, जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग, आणि जर दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भाव्य प्रयोग. ठीक आहे. दुसरा एक प्रकार आहे, जर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी असतो कर्तरी प्रयोग. ज्याला प्रत्यय नाही त्याचा प्रयोग. ठीक आहे. जर कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग, कारण या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही, ज्याला प्रत्यय नाही त्याचा प्रयोग असणार आहे. आणि जर दोन्हीला प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी असणार आहे भाव्य प्रयोग. कोणत्याही एका पद्धतीनं पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 23, गळ घालणे म्हणजे काय? गळ घालणे म्हणजे मित्रांनो आग्रह करणे, पर्याय 4. आणि प्रश्न क्रमांक 24, शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो या वाक्यरचनेचा प्रकार सांगा. त्या ठिकाणी पहा, तेव्हा आलेलं आहे. तेव्हा कसं येतं? जेव्हा सोबत येतं. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी जोडीने येणारी उभयान्वी अव्यय येतात, म्हणजे जेव्हा, तेव्हा, जर, तर, जरी, तरी, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 100% मिश्र वाक्य असतं, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. या ठिकाणी तेव्हा आलं असलं तरी आपण वाक्यामध्ये म्हणू शकतो, जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो. म्हणजे या ठिकाणी काय झालं? जोडीने येणारी उभयान्वी अव्यय किंवा त्यापैकी एक, त्यापैकी दुसरं जर वाक्यामध्ये आलं असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं मिश्र वाक्य, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. आणि शेवटचा 25वा प्रश्न आहे, ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ब्राह्मणला समानार्थी शब्द कोणते आहेत? द्विज आणि विप्र. या ठिकाणी कोणता दिलाय? विप्र दिलाय, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे 2023च्या तलाठी भरतीच्या मराठी व्याकरणाचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला व्हिडिओमधील प्रश्नांचं स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकवरील प्रश्नांची नवीन सिरीज हवी असेल तर व्हिडिओ खाली नवीन मराठी सिरीज असं कमेंट करा. जर 100 कमेंट पूर्ण झाल्या तर तुमच्यासाठी आम्ही लगेचच मराठी व्याकरणाच्या सर्व टॉपिकवरील नवीन सिरीज सुरू करू, जेणेकरून तुमचा मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव फक्त व्हिडिओमधूनच होऊन जाईल. त्यामुळे जर तुम्हाला याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे आहेत किंवा A to Z मराठी व्याकरण सिरीज पुन्हा सुरू करायची आहे तर व्हिडिओ खाली नवीन मराठी सिरीज असं कमेंट करा. आणि जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.